नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरातील डाळींची ओळख। चला तर मग बघूया। ही आहे तूर डाळ। आपण रोज वरण भात खातो, ज्या भातासोबत आपण वरण खातो ते ह्या डाळीचे असते। ही आहे तूर डाळ, रंगाने पिवळी। ही पहा, ही आहे मूग डाळ। मूग डाळ आकाराने लहान, रंगाने पिवळी। ही डाळ पचायला हलकी असते आणि खूप आरोग्यदायी पण असते बरं का। ही आकाराने लहान असते। ही आहे हरभरा डाळ, चना डाळ। याची आपण पुरणपोळी, खमंग आणि बेसनाचे लाडू करतो। ही सुद्धा रंगाने पिवळी पण आकाराने सर्व डाळींपेक्षा जाड असते। हीच ते। ही आहे काळी डाळ, काळी उडद डाळ। बाहेरून काळी आणि आतून पांढरी, पण इडली डोसे खातो ना, त्या इडली डोसांमध्ये आपली आई ह्या डाळीचा वापर करते। ही पहा, ही आहे ओळखा बरं, ही आहे मसूर डाळ। मसूर डाळ रंगाने खूप आकर्षक आहे ना। हिचा रंग केशरी आहे। चला तर मग पुन्हा आपण या डाळींची उजळणी करून घेऊया। ही आहे तुरीची डाळ, ज्याचे वरण आपण भातासोबत रोज खातो। ही आहे मूग डाळ, आकाराने सर्वात लहान आणि पचायला हलकी। ही आहे मसूर डाळ, रंगाने आकर्षक केशरी रंगाची। ही आहे उडीद डाळ, बाहेरून काळी आणि आतून पांढरी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर। आणि ही पहा, ही आहे हरभरा डाळ, याला चना डाळ ही आपण म्हणतो। यापासून आपण पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू बनवतो। तर मग मुलांनो, आज तुम्ही तुमच्या जेवणात कोणती डाळ खाल्ली बरं? हे तुम्ही तुमच्या आईला विचारा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।